ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, मनुष्य जन्माला येतो, प्राणी जन्माला येतात आणि मग ते लहान असतात आणि जेव्हा ते मोठे होतात ना, मग त्यांना काय वळण लावलं जातं चांगलं किंवा वाईट. चांगलं वळण लावलं त्याला काय सुसंस्कार, आणि वाईट वळण काय त्याचं नाव दुर्गुण. म्हणून दासबोधामध्ये काय सांगितले, दुर्गुणाचे आणि सद्गुणाचे लक्षण. बघा, रामदास स्वामी खरंच किती महान होते, तुकाराम महाराज किती महान होते, ज्ञानेश्वर किती महान होते. त्यांनी समाजाला कसं वागावा याचं वळण दिलेले. आणि मग आपण काय करतो, देवापाशी जातो, देवा मला सुख दे. मग देव काय म्हणतो, मी कुणाचं वाईटही करीत नाही, कुणाचं चांगलंही करते. तुझे हाय तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. अरे तुझं सुख आणि दुःख हे कोणात आहे, तुझ्यापाशी. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणले, देवापाशी नाही सुखाचे गथोडे, आणून देईल तुमच्या हाती. काय आणि मग रामदास स्वामी काय म्हणले, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. अरे तुझ्या ज्या चुका होतात आणि मग त्याचं फळ तुला भोगायला मिळतं. आणि मग आपण देवाला काय नाव ठेवतो, देवानं मा वाईट केलं. आपण ज्या वेळेला 4 बोटं एक बोट दुसरं करतो तेव्हा 4 बोटं आपल्या का असतात. मग चुकी कोणाची, आपली. आज आपली चुकी करून घ्यायला, मान्य करून घ्यायला कोणीच तयार नाही. आणि मग दासबोधामध्ये काय सांगितले, हे दुर्गुण. आणि मग सवयी. मनुष्य एकदा मोठा झाला, कोणताही प्राणी, बघा काय काय प्राण्यांना चांगल्या सवयी लावल्या जातात. बघा काय काय कुत्री आहे ना, ते चोऱ्या धरतात का, त्यांना शिक्षण दिलं जातं. बैल शर्यतीला 1 नंबर आणतात. काही काही प्राणी ते सुद्धा सगळं काम करतात. काही काही गाढव आहेत, गाढवांना सांगायला लागत नाही, ते बरोबर त्याचं जे सांगितलेलं काम आहे ना ते बरोबर करतं. आणि मग आपण कोण आहे, माणूस आहे. मग माणसांना एवढीच ध्यान ठेवा, मी कोण आहे, माणूस आहे. बस माणूस जर त्याला कळला ना, मग माणसाला सवयी कशा असाव्या, चांगल्या. मग जी चांगली सवय आहे ना ते सद्गुण, वाईट सवयी कोणत्या, दुर्गुण. मग सवयी कशा लागतात, सवयी स आणि वय, शरीर आणि त्याला लागणारे संस्कार. आणि मग सवय लागती ती गोष्ट आहे ना, ती जी करतो आणि त्याच्या मनाला ना आत्म्याला गोड लागतं ती गोष्ट केल्यानंतर. आणि ज्या वेळेला ती गोष्ट करतो त्यावेळेला त्याचा अतिरेक होतो आणि मग ती गोष्ट त्याला काय होती, दुःखकारक ठरली जाते. आणि मग तो काय म्हणतो, मला दुःख आलं. आणि मग सवयी, सवयी काय मित्रांकडून लागतात. आता बघा कोणची सवयी, चहा पिण्याची. अति चहा जर पिला ना मग काय होतं, ॲसिडिटी, जळजळ आणि पचनक्रिया बिघडती. थोडक्यात जर घेतला काय होत नाही. जगात कोणती गोष्ट आहे ना ही अति गेली का तिथं काय होती, माती होती. म्हणून कोणत्याही गोष्टीला काय आहे, प्रमाण आहे. आणि मग चोऱ्या करणं, लबाड्या करणं, दुसऱ्याच्या चहाड्या करणं, कोणत्या ज्या अशा वाईट गुण आहे, ते वाईट गुण काय केल्यानंतर त्याला गोड वाटतं, समाधान वाटतं. आणि मग त्याचे परिणाम काय होतात, वाईट होतात. म्हणून सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, तिमिरमतीचा झडो विषय सर्वदा नावडी. म्हणून आपण काय घेतलं होतं मागं, संत चरित्र. मग संतांनी कोणची सवय लावली होती, परोपकार. भगवंत माझ्या हृदयात आहे, भगवंत प्राणीमात्रात आहे, भगवंत निसर्गात आहे. वृक्षवेली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सुचवरे आळविती. तुकाराम महाराजांना देव कुठं बसला, निसर्गात देव दिसला, दगडात देव दिसला. काय, तुकाराम महाराज भांडारा डोंगरावर दगडावर दगड आपटून भजन करत होते. आणि आज
त्यावेळेला काय म्हणते, येडा तू क्या म्हणत होते. चांगलं काम करताना त्याला तकलीफ होती, वाईट करताना होत नाही. तर आज लाखोची दिंडी पंढरपूरला जातात. तुकारामाच्या एका अभंगावरती 10-10, 30-30 लाख रुपये घेतात. मग तुम्हाला तुकाराम महाराज सवय कशी होती, चांगली होती. विठ्ठल नामाची गोडी लागली. ज्या वेळेला रामेश्वर भट तुकाराम महाराजाला भेटायला गेले, तुकाराम महाराज बैरदशेला संडासला गेले होते आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. तेव्हा त्याने सांगितलं, अमंगळ ठिकाणी देवाचं नाव घेतो. तेव्हा त्याने सांगितलं, माझी मज झाली या नावर वाचा, छंद या नामाचा लागला अशी. आणि मग त्याची जीभ धरली तर त्याच्या केसातून काय निघत होता, विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघत होता. बघा, कृष्ण आहे ना, कृष्ण ज्या वेळेला अर्जुनापाशी गेला त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं, तुला या भीष्माचार्यांना पण केलेला आहे मारण्याचा, तू शांत झोपला. अरे तू असलो मला काय व्यावय काय. आणि मग एक दिवस नारद गेले, नारदाने विचारलं, तू सारखा कृष्णाचं कामं करतो, घोडे दुतोर दाबतो. आणि मग अर्जुन झोपेला होता, त्याच्या कृष्ण कृष्ण असा ध्वनी येत होता. आणि आत्वाण तर बंद आहे, त्याच्या शरीराला कान लावला, त्याच्या केसामधून कृष्ण 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 असा ध्वनी होता. काय मीराबाईला काय भजन होतं, कृष्णाचं. तसं हा छंद लावला कोणाचा, देवाचा. मग संतांनी काय केलं, देवाचा छंद लागला, सत्कर्माचा छंद लागला. आणि आपण काय करतो, वाईट कर्माचा छंद लावून घेतो. म्हणून ज्या आपल्या वाईट सवयी असतील, ही सवय प्रत्येकाला कळतं, मी वाईट करतो किंवा चांगलं करतो कळतं, पण एकदा त्याची सवय लागली का त्या गोष्टीशिवाय त्याला राहत नाही. आता काही लोक काय म्हणतात, मी दारू पितो. आता दारू तो पितो, मला दारू सोडायची, तंबाखू सोडायची, मशेरी सोडायचं आहे, चहा सोडायचं आहे. पितो कोण, तो. करतो कोण, तो. सोडायची कोणा, त्यांना सोडायची. मग तुकारामाने काय, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. मग काय आहे, निश्चय केला पाहिजे, मला हे नको आहे, मला हे करायचं नाही. स्वतःचा गुरु कोण आहे, स्वतःच आहे. म्हणून आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन थोडा वेगळी. आपले सोडून कोणाला करायचे, आपले. आपला शत्रू कोण आहे, आपणच आहे. आपला मित्र कोण आहे, आपणच आहे. आपलं चांगलं कोणा करायचे, आपणच आहे. मग आपुली हित वेगळी करून घ्यावी, तिने विन जीवा सुख नाही. म्हणून रामदास स्वामींनी सांगितले, मनात्वाचे रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणून आज आपण भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करायची का, देवा, आपण देवापाशी काय मागतो, धन दौलत काही नको, माझ्या ज्या वाईट सवयी असतील, माझ्या वाईट सवयी दूर जाऊ दे आणि मला काय जाऊ दे, चांगली सवय लागू दे. मग चांगली सवय जर लागली तर सुख आपाप येणार आहे. म्हणून तुझे आहे तुझं पाशी, परी तू कर्म चुकलासी. मग आपल्याला कर्म करायचे कोणतं, सत्कर्म. म्हणून आज आपण या भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करू, देवा माझ्याकडून चांगलं कर्म होऊ दे, वाईट कर्म असेल ते माझं सोडण्याचा प्रयत्न करू दे. जय भैरवनाथ महाराज की जय.